तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तयार झालेली तणावाची परिस्थिती आता निवळलेली असली तरी या निमित्तानं देशभरातील महत्त्वाची तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ यावर सुरक्षा यंत्रणेचं विशेष लक्ष आहे ते आता पाहायला मिळते। आणि याच अनुषंगानं 2 दिवसापूर्वी कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरामध्ये गुप्तचर विभाग असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्याचबरोबर संबंधित विभागांची बैठक आहे ती झाली। त्याचबरोबर या सगळ्यात मंदिर परिसरास त्यांनी पाहणी देखील केली आणि त्यानंतर मंदिराच्या अगदी बाजूला म्हणजे मंदिराच्या भिंतीला लागून जी काही दुकानं आहेत ती तात्काळ हटवण्याच्या सूचना ज्या आहेत त्या या सगळ्या यंत्रणांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं हार असतील किंवा ओटीचं साहित्य विकणारी दुकानं मंदिराच्या अगदी भिंतीला लागून आहेत आणि त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं कुठंतरी हा धोकादायक असू शकतात आणि त्यामुळेच ही दुकानं जी आहेत ती तात्काळ हटवण्यात यावीत अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या करण्यात आल्या आहेत। हे जे काही व्यावसायिक आहेत त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात देखील सूचना आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आता कोल्हापुरातील गुप्तचर विभाग असेल, त्याचबरोबर संबंधित पोलीस यंत्रणा जी आहे ते पुन्हा एकदा सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय। ही सगळी दुकानं हटवण्याबरोबरच मेटल डिटेक्टर सिस्टीम जी आहे किंवा CCTV जे आहेत ते देखील त्याची देखील फेर तपासणी करून आवश्यक ते बदल तात्काळ करण्याच्या सूचना आहेत त्या सगळ्या देण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय पहलगाम हल्ल्यानंतर जो काही तणाव भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला होता आणि त्या निमित्तानं पुन्हा एकदा या सगळ्या मंदिरांच्या किंवा पर्यटन स्थळांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न आहे तो निर्माण झालेला होता आणि याच अनुषंगानं आता कोल्हापूर पोलिसांनी देखील पावलं उचलायला सुरुवात केली असं म्हणावं लागेल। आणि त्याचाच एक भाग म्हणून अंबाबाई मंदिर परिसरात किंवा अंबाबाई मंदिराच्या भिंतीला लागून जी काही दुकानं आहेत ते आता तात्काळ हटवण्यात येणार आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।